श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. चैत्र नवरात्र यंदा 9 एप्रिलला सुरू झाले आहे. हे नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू झाले आहे आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते, तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन 9 दिवस दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती होते. दुर्गा माता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तुम्ही चैत्र नवरात्रीचे उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरी पण आपल्याला घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाही की ज्या भाज्या बनवल्यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा बघावा लागेल. तसेच या चैत्र नवरात्रीमध्ये आपण काही चुका या चुकूनही करायच्या नाही. आता भरपूर गोष्टी या आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात. आता काही ठिकाणी चैत्र नवरात्रीची पूजा सेवा केली जाते, तर काही ठिकाणी चैत्र नवरात्रीची पूजा सेवा करत नाही. तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तर कोणत्या चुका करू नये, कोणते नियम पाळावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. या चैत्र नवरात्रीमध्ये महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. महिलांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही, तसेच काळ्या रंगाची टिकली देखील लावायची नाही किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या देखील या नवरात्रीमध्ये घालायच्या नाही. आपण भरपूर वेळा मॅचिंगच्या काळामध्ये या चुका आपल्याकडून होऊन जातात, तर आपण या चुका करायच्या नाही. तसेच या नवरात्रीमध्ये आपल्या हातामध्ये कमीत कमी 2 बांगड्या या पाहिजेच. मग तुम्ही अगदी हातामध्ये 2 कडे घातले तरी पण चालेल. आपल्या हातामध्ये जर बांगड्या असतील तर माता पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. शक्यतो तरी हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. यामुळे सात्विक लहरी या उत्पन्न होत असतात व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदते. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये महिलांनी साज शृंगार करणे देखील गरजेचं आहे. मग पायामध्ये जोडवी, पायामध्ये पैंजण हे देखील आपल्या पाहिजेच. हातामध्ये बांगड्या, तसेच तुम्ही रोज सिंदूर देखील लावावा. अगदी तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर कामासाठी जात असाल तर आपल्या कपाळाला थोडं तरी कुंकू तुम्ही आवर्जून लावावं. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. तसेच नवरात्रीमध्ये लिंबाचं सेवन हे केलं जात नाही. त्याचप्रमाणे आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये देखील लिंबू हे कापायचं नाही आणि घरामध्ये सेवन देखील करायचं नाही. आपण 9 दिवस या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कारण की आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे आपण लिंबू सरबत हा घेत असतो. पण या काळामध्ये आपण लिंबू हे कापायचं नाही, तसेच लिंबाचं सेवन करायचं नाही. मग तुम्ही त्याऐवजी दुसरे काही थंड पेय घेऊ शकता, पण लिंबू सरबत हा घ्यायचा नाही. या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये. तसेच या काळामध्ये आपण आपल्या घरातील काही वस्तू या चुकूनही कुणाला देऊ नये. त्यामधील पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही. झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि जर आपल्या घरामधील झाडू अगदी तुम्ही कोणाला 5 मिनिटासाठी जरी दिला ना तरी पण आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसेच आपल्या घरामधील जे काही सफेद पदार्थ आहे, मग तांदूळ झालं, दही झालं, दूध झालं, साखर झालं, हे माता लक्ष्मी स्वरूप असतात. हे पदार्थ देखील आपल्याला कोणालाही द्यायचे नाही. अगदी आपण जेव्हा सायंकाळ होते तेव्हा आपण या गोष्टीची काळजी घेत असतो, पण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला पूर्ण नवरात्र या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात. या वस्तू देखील आपण कुणालाही देऊ नये. जर आपण अशा वस्तू कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील सुख, शांती, समृद्धी ही निघून जात असते. आपण या नवरात्रीच्या काळामध्ये काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही. पण या नवरात्रीमध्ये जर आपल्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही. मग तुम्ही या सफेद स्वरूपामधील वस्तू त्या व्यक्तीला देऊ नका, पण तुम्ही तिला अन्न द्या किंवा 1 ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल. कारण की ती व्यक्ती साक्षात माता लक्ष्मीचंच रूप आहे. भरपूर वेळा आपण म्हणतो की या व्यक्तीकडे सगळं आहे, हात आहे, पाय आहे, तरी पण ती व्यक्ती का मागण्यासाठी येते आणि आपण तरी का द्यावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला देवाने देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे तुम्ही 1 ग्लास भरून पाणी दिलं तर ते आपल्यासाठी पुण्य आहे. किंवा त्या महिलेची तुम्ही ओटी देखील भरू शकता. कारण की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधी कोणत्या रूपात येईल हे देखील सांगता येत नाही.
तसेच नवरात्रीच्या काळामध्ये अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण मांस, मच्छी याचे सेवन करायचे नाही. तर आपल्याला काही भाज्या या चुकूनही खायच्या नाही. त्यामध्ये आपण वांग्याची भाजी या चैत्र नवरात्रीमध्ये खायची नाही, कारण की वांग्याची भाजी देखील तामसिक भोजनामध्ये मोडत असते. त्यामुळे वांग्याची भाजी खायची नाही. तसेच आपण मुळा देखील या काळामध्ये चुकूनही खायचा नाही. अगदी 9 दिवस आपण या 2 भाज्या खायच्याच नाही. घरामध्ये तुम्ही या भाज्या आणायच्या नाही किंवा तुमचं जर शेत असेल तर शेतामध्ये देखील या भाज्या तुम्ही तोडू देखील नका. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये आपण भांडणतंटे चुकूनही करायचे नाही. कुणासोबत वादविवाद देखील करायचे नाही. आपल्या घरामध्ये भरपूर वेळा लहान मुलांमध्ये देखील भांडणतंटे होत असतात किंवा नवरा बायकोमध्ये देखील वादविवाद होत असतात. तर आपण हे करायचे नाही, कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते. मग आपण चांगलं बोललं तरी वास्तू तथास्तू म्हणते आणि आपण घरामध्ये वाईट बोललं तरी वास्तू तथास्तू म्हणत असते. मग त्यामुळे नेहमी घरामध्ये चांगलं बोला. तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याबद्दल तुम्ही घरामध्ये सतत बोलत राहा. ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही देखील हे करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.